डिअर फ्रेंड्स, तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी कन्व्हर्सेशन स्किल शिकवणार आहे. तर कन्व्हर्सेशन स्किल म्हणजे काय? संभाषण कौशल्य. कसं? जर समजा एखाद्याने आपल्याला आपल्याविषयी इंग्रजीत प्रश्न विचारलेत, वैयक्तिक प्रश्न विचारलेत इंग्रजीत, तर त्याला इंग्रजीत उत्तर कसं द्याल? हाऊ विल यू आन्सर टू हिम in English language? First of all, you have to understand the question in Marathi. क्वेश्चन समजला पाहिजे. समोरच्या व्यक्तीने आपल्याला इंग्रजीत प्रश्न विचारला किंवा एखाद्याची माहिती जाणून घ्यायची आपल्याला, तर तेव्हा आपण त्याला इंग्रजीत प्रश्न विचारला तर समोरचा इंग्रजीत कसं उत्तर देईल? किंवा तुम्हाला विचारले गेलेत, तर तुम्ही ते इंग्रजीमध्ये कसे उत्तर द्याल, कसं रिस्पॉन्स द्याल, ते आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णतः पाहायचा आहे. ओके. कन्व्हर्सेशन स्किल, संभाषण कौशल्य. क्वेश्चन्स असे राहतील. These are the examples how to give the answers yourself in English language. समजा तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला, व्हॉट्स युअर नेम प्लीज. सिंपल क्वेश्चन आहे, व्हॉट्स युअर नेम प्लीज. तर त्याला रिस्पॉन्स काय देणार, इंग्रजी आन्सर काय देणार, व्हॉट्स युअर नेम प्लीज. तर तेव्हा तुमचं नाव काही असेल त्या पद्धतीने तुमचे नाव त्याला सांगायचे आहे. माय नेम इज अविनाश मगरे असं म्हणा, किंवा आय एम अविनाश मगरे असं म्हणा. हे अविनाश मगरेचं नाव आहे ते, तुम्ही तुमचं नाव सांगायचे तिथं. ओके. माय नेम इज अविनाश मगरे और आय एम अविनाश मगरे असं रिस्पॉन्स अशा प्रश्नाला तुम्ही द्यायचे आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट्स युअर फादर. व्हॉट्स युअर फादर असं विचारलं तर हा डिफिकल्ट क्वेश्चन वाटतो काही जणांना. व्हॉट्स युअर फादर असा प्रश्न विचारल्याबरोबर समोरचा कन्फ्यूज होतो. त्याला वाटतं याने मला माझ्या वडिलांचं नाव विचारलं, व्हॉट्स युअर फादर. तर तो समोरचा व्हॉट्स युअर फादर ऐकून काय म्हणतो, माय फादर्स नेम इज असं म्हणतो तो. माय फादर्स नेम इज, माझ्या वडिलांचे नाव अमुक आहे असं म्हणतो. रॉंग आन्सर. क्वेश्चन अंडरस्टँडिंग करा आधी. काय विचारलं त्याने, व्हॉट्स युअर फादर. The question asks you, what's your father? Your father's designation, your father's post, your father working from where, which company or which school, college. What is the post of your father? Okay. तर प्रश्नाचा अर्थ काय आहे, व्हॉट्स युअर फादर म्हणजे तुझे वडील काय करतात असं नाही, तुझ्या वडिलांचे नाव काय असं नाही आहे. व्हॉट्स युअर फादर म्हणजे काय, तुझे वडील काय करतात. मग काय करतात, नोकरी करतात का व्यवसाय करतात ते तुम्हाला इंग्रजीत सांगायचे. मग तुमचे फादर जर शेतकरी असतील तर काय रिस्पॉन्स द्याल त्याला, समोरच्याला व्हॉट्स युअर फादर विचारलं, माय फादर इज अ फार्मर असं म्हणा. शिक्षक असतील तर काय म्हणणार, माय फादर इज अ टीचर असं म्हणा. डॉक्टर असतील तर माय फादर इज अ डॉक्टर असं रिस्पॉन्स तुम्हाला द्यायचे आहे. आता मी म्हणतो माय फादर इज अ फार्मर. ओके. असं म्हटलं, तुम्ही पण त्याला उत्तर देणार का, तुमचे वडील टीचर आहेत मग फार्मर म्हणणार का मी शिकवलं तर? नाही. तुमचे वडील काय करतात ते पद सांगायचे आहे. ओके. ती पोस्ट सांगायची, ती नोकरी सांगायची, तो व्यवसाय सांगायचा आहे. व्हॉट्स युअर फादरला याचा अर्थ काय झाला, तर तुमच्या वडिलांचे व्यवसाय काय आहे किंवा नोकरी धंदा काय आहे असा त्याचा अर्थ आहे. तसा रिस्पॉन्स द्यायचा. व्हॉट्स युअर फादर, मग म्हणा माय फादर इज अ टीचर जर असतील तर. ओके. थर्ड क्वेश्चन, व्हॉट्स युअर मदर. सेम क्वेश्चन, व्हॉट्स युअर मदर. व्हॉट्स युअर मदर असं ऐकतात तर काय म्हणता, त्याने विचारलं माझ्या आईचं नाव. असं नाही, तुझ्या आईचं नाव काय आहे रे. व्हॉट्स युअर मदर हा त्याचा अर्थ नाही आहे. तर व्हॉट्स युअर मदर म्हणजे तुझी आई नोकरी व्यवसाय काय करते असं त्याचा अर्थ आहे. मग लेडीज सुद्धा वर्किंग करतात, जॉब असतो त्यांना. जसं मॅडम असतील कॉलेजला तर तो व्यक्ती काय उत्तर देईल, तो पोरगा काय उत्तर देईल, माय मदर इज अ प्रोफेसर असं म्हणू शकतो. लक्षात.
याचा अर्थ झाला व्हॉट्स युअर मदर. नाव नाही सांगायचे तेव्हा, व्यवसाय नोकरी सांगायची. ओके. वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह, तू कुठे जिवंत आहे असा अर्थ नाही तिथं. लिव्ह म्हणजे जिवंत असणे असं नाही. तर वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतो. मग राहण्याच्या प्लेसचे नाव सांगायचे. वेअर डू यू लिव्ह, मग तुम्ही जिथे राहतात त्या प्लेसचे नाव सांगायचे. कसं सांगाल, जसं मी तळोद्यात आहे, आय लिव्ह इन तळोदा. तुम्ही मुंबईला राहता फॉर एक्झाम्पल, आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन दिल्ली, आय लिव्ह इन कोलकाता. ओके, इन दिस वे. आय लिव्ह इन नंदुरबार. अशा पद्धतीनं वेअर डू यू लिव्हला आन्सर देऊ शकता. वेअर आर यू फ्रॉम. व्हेअर आर यू फ्रॉम, आता तुम्ही तुमच्या गाव सोडून किंवा शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये आले आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं वेअर आर यू फ्रॉम किंवा वेअर आर यू कमिंग फ्रॉम असं पण विचारू शकता. कुठनं आला भाऊ तू, कुठला आहेस. मग आय कम फ्रॉम नंदुरबार. जर तुम्ही नंदुरबारहून एखाद्या ठिकाणी मुंबईला गेलात ना, त्याने विचारलं तर तुम्ही सांगू शकता आय कम फ्रॉम नंदुरबार, आय एम कमिंग फ्रॉम नंदुरबार. असा आन्सर तुम्ही देऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड अंडरस्टँड द क्वेश्चन इन मराठी मीडियम. हाऊ ओल्ड आर यू, काय विचारला प्रश्न समजा. हाऊ ओल्ड आर यू, समोरच्याने तुम्हाला विचारलं हाऊ ओल्ड आर यू, याचा अर्थ काय झाला. मग तुम्ही किती म्हातारे आहेत. ओल्ड म्हणजे म्हातारा असा अर्थ होतो का, किंवा ओल्ड म्हणजे जुना असे अर्थ होतात. मग तुम्ही किती जुने आहेत, तुम्ही किती म्हातारे आहेत असं विचारलं का त्याने. नाही, हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तुम्ही किती वर्षाचे आहात, किती वर्षाचे आहे, तुमचे वय काय असं विचारलं. मग तुम्ही ज्या वयाचे असेल ते सांगायचे. आय एम 20 years old असं म्हणा. आय एम 25 years old, आय एम 40 years old. जेवढे वयाचे असेल ते आय एम लावून सांगायचे. आय एम 30 years old असं सांगू शकता. या क्वेश्चनला असं रिस्पॉन्ड द्यायचं. नेक्स्ट, विच कॉलेज डू यू अटेंड. विच कॉलेज डू यू अटेंड, मग तुम्ही शिकत असाल तर त्याने प्रश्न तुम्हाला विचारला विच कॉलेज डू यू अटेंड, तुम्ही कोणत्या कॉलेजला आहे, मग त्या कॉलेजचे तुम्ही नाव सांगायचं. ओके, मग तुम्ही जिजामाता फार्मसी कॉलेज नंदुरबार इथं असाल तर ते नाव सांगायचं. आय एम इन जिजामाता कॉलेज फार्मसी नंदुरबार. ओके, इन दिस. व्हॉट इज युअर मदर टंग. आता हा एक कन्फ्युजिंग प्रश्न आहे. व्हॉट इज युअर मदर टंग. आता त्या प्रश्नाला जर वाटलं व्हॉट इज युअर मदर टंग, मग काही ज्यांना मदर म्हणजे आई माहिती आहे, टंग म्हणजे जीभ माहिती आहे. व्हॉट इज युअर मदर टंग, व्हॉट इज युअर मदर टंग, मग तुमच्या आईची जीभ काय आहे असं एखादा अर्थ. टंग म्हणजे जीभ आहे आणि मदर म्हणजे आई असं नाही गेस करायचं. व्हॉट इज युअर मदर, मातृभाषा विचारली ते. तुझी मातृभाषा काय आहे रे, तुमची नेटिव्ह लँग्वेज काय आहे, मातृभाषा काय आहे, मराठी. ज्याची हिंदी असेल तो हिंदी म्हणेल. तर अमेरिकनला विचारलं व्हॉट इज युअर मदर टंग, तो इंग्लिश बोलेल, इंग्लिश लँग्वेज. आपण व्हॉट इज युअर मदर टंग असं बोलल्यानंतर मराठी असं लिहायचं. ओके, माय मदर टंग इज मराठी, माझी मातृभाषा मराठी आहे. ज्याची मातृभाषा हिंदी असेल तो हिंदी म्हणेल, इंग्लिश असेल तर इंग्लिश म्हणेल. तर रिस्पॉन्स कसा द्यायचा. व्हॉट इज युअर मदर टंग, आई जीभ असा अर्थ नाही आहे, मातृभाषा. माय मदर टंग इज मराठी. गॉट इट. हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅव यू, समोरच्याने विचारलं तुम्हाला कन्व्हर्सेशन करताना, संभाषण करताना. हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू असं विचारलं तर काय अर्थ झाला, तुला किती भाऊ आहेत. किंवा हाऊ मेनी सिस्टर्स हॅव यू असं विचारलं तर म्हणजे तुला किती बहिणी आहेत असं विचारायचं. मग एक भाऊ असेल, दोन बहिणी असतील, किंवा दोन बहिणी असेल एक भाऊ असेल असं सांगायचे असेल तर आय हॅव अ ब्रदर, एक भाऊ, आय हॅव अ ब्रदर अँड 2 sisters असं म्हणा. मग बहिणी नसेल, भाऊ जे असेल तर आय हॅव अ ब्रदर असं म्हणा. भाऊ नसेल, एकच बहीण असेल तर आय हॅव अ सिस्टर, अ म्हणजे 1, आय हॅव अ सिस्टर असं म्हणा. ओके. लास्ट, व्हॉट्स युअर सरनेम.
व्हॉट्स युअर सरनेम. आता एखाद्याला प्रश्न विचारला, विलेजमध्ये राहतो तो, व्हॉट्स युअर सरनेम रे, तर त्याने म्हटलं त्याच्या वर्गातल्या सरांचे नाव सांगितलं त्याने. व्हॉट्स युअर सरनेम? धोद्रे सर म्हणे. काय म्हटलं तो पोरगा? धोद्रे सर. तिसऱ्या एका मुलीला विचारलं, व्हॉट्स युअर सरनेम? व्हॉट्स युअर सरनेम? दीक्षित मॅडम असं म्हटलं. काय बोलली ती पोरगी? दीक्षित मॅडम. व्हॉट्स युअर सरनेम? मग त्यांना काय वाटलं, सरनेम म्हणजे सरांचं नाव, मॅडमचे नाव विचारलं गेलं असेल म्हणून ते रिस्पॉन्स देतात इंग्लिशमध्ये. रॉंग वे. व्हॉट्स युअर सरनेम? सरनेम म्हणजे काय? आडनाव. ॲप्लिकेशन फॉर्म असतो, कोणताही फॉर्म असतो ना, तर सरनेम असं असतं. ते सरनेम म्हणजे तुमच्या वर्गातल्या सरांचं मॅडमचं नाव नाही लिहायचे राहते. सरनेम म्हणजे आडनाव. तुमचे आडनाव काय आहे ते लिहायचे. मग तुमचे आडनाव असेल शिंदे, शिंदे लिहायचे. शेंडे लिहायचं. तुमचं आडनाव असेल मगरे, पटेल, ते लिहायचे राहतं. व्हॉट्स युअर सरनेम? माय सरनेम इज मगरे. जो असेल तो, जे सरनेम असेल ते त्याचं रिस्पॉन्स द्यायचे. माय ने सुरुवात करायची. माय सरनेम इज मगरे, माय सरनेम इज पटेल. अशा पद्धतीने. गॉट इट? द कन्व्हर्सेशन, दिस इज द कन्व्हर्सेशन and this is the response I have given you all these questions. Remember this. If you like this video, you have to share for the channel videos and like, share videos, and most important thing, you have to subscribe the channel. Okay, thank you.